हाय हॅलो नमस्कार. आज मी भाजी बनवते तोंडलीची. त्यासाठी हे तोंडली घेतली आहेत, पाव किलो आहेत. टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय आणि ह्या 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि हा लसूण घेतलाय. मागचे पुढचे दोन्ही देठ काढून टाकायचे, हे बघा. आणि गोल हवे तर गोल तुकडे करायचे, बारीक बारीक. नाहीतर उभे पण करता येतात. असे बारीक असे मधून कट करायचे आणि असे तुकडे करायचे. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीत करायचे, उभे किंवा गोल. मी आता उभे केलेत. हे बघा, एका पीसचे 4 तुकडे करायचे उभे. आता हे सर्व करून घेते आहे मी. सर्व तोंडलीची भाजी, तोंडलीची भाजी मी कट करून घेते. हे मी एक बटाटा पण घालते. हा कच्चा बटाटा आहे. आता सोलून स्वच्छ धुवून घेते. तोंडली इथे मी कापून घेतली. हे बघा, ह्या पद्धतीने एवढी बारीक चिरायची. जर मोठी असतील तर त्याचे 7 तुकडे करायचे आणि बारीक असतील तर त्याचे 4-5 तुकडे करायचे. एकदम जाडी ठेवली तरी ती शिजत नाही, म्हणून शक्यतो हे उभे बारीक चिरायचे किंवा आडवे गोल गोल करायचे असतील तुकडे तर तेही पातळ असे कापायचे, नाहीतर शिजायला वेळ लागतो. घाई गडबडीच्या वेळेला पटकन होणारी भाजी आहे ही. त्यासाठी हा एक बटाटा कापून घेतला आहे. वर कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई गरम झाली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेते, 2 चमचे छोटे. तेल गरम झालंय. आता त्यामध्ये छोटा चमचाभर राई घालून घेते, छोटा चमचाभर जिरे घालून घेते. लसूण भाजत आलाय. आता मी कांदा घालून घेते. मिरच्या. ही मसाल्याची पण भाजी होते, पण मी आज मिरचीची भाजी बनवते. आणि हा कढीपत्ता आहे. मिरचीची भाजी नक्की करून बघा, खूप छान होते माझ्या पद्धतीने. कांदा भाजला आहे, असा मऊ पडला आहे. आता मी टोमॅटो घालते. हिंग घालते. छोटा चमचा भरून हळद पावडर टाकते. हळद पावडर शेवट टाकते, कारण आधी टाकली तर मग ती जळते. आणि आता लगेचच मी बटाटे घालून घेते. आणि ही आता तोंडली घालून घेते. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालते. आणि थोडंसं मी असं पाण्याचा पपकारा मारते. हे बघा, जास्त पाणी नाही घालत आहे. थोडासा पाण्याचा अपकारा मारून झाला आहे. तर याला झाकण मारून शिजवून घेते 10 मिनिटं. चांगली शिजली आहे बघा. बटाटा तुटतो एकदम. त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकलात तरी चालेल. मी खोबरं घातलंय.
खूप छान लागतं खोबरं घातल्यावर. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालते बघा, त्याने पण खूप छान चव येते. शेवटी कोथिंबीर. कमेंट करून सांगा कशी झाली भाजी आणि अशा पद्धतीने करा. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज आणि जाहिराती स्किप न करता बघा. खूप मेहनत लागते हे व्हिडिओ बनवायला. प्लीज